नमस्कार, मी सर्पमित्र आशिक नायतमे माझ्या सर्पमित्र आशिक नायतमे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। तर आज कॉल आलेला आहे, धानची हार्वेस्टिंग चालू आहे आणि तिथं अजगर असल्याची माहिती आम्हाला मिळाली। तर आता आम्ही अजगर पकडायला जात आहोत। तरी सर्वजण ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आशिक नायतमे। तर हे आमचे गावचे ढवळे भाऊ आहेत, यांनी मला कॉल केला आणि यांच्या शेतामध्ये हार्वेस्टिंगचं काम चालू आहे। म्हणजे आमच्या इकडे भाताची शेती जास्त होते आणि भाताच्या शेतीची आता हार्वेस्टिंग चालू आहे। तर हार्वेस्टिंग करत असताना इथं हार्वेस्टर चालवताना यांना एक अजगर जातीचा साप आढळला आणि या भाऊंनी त्या सापाला न मारता मला कॉल केला आणि साप वाचवण्यासाठी खूप मोठा मोलाचं योगदान दिलेलं आहे भाऊंनी। तरी कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास आपण कॉल करू शकता। 24 तास सेवा उपलब्ध आहे। सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। या अगोदर कुणी जर माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केलं, शेअर नसेल केलं आणि सबस्क्राईब नसतील केलं तर त्यांनी कृपया लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा आणि सहकार्य करावे। तर आपण बघूया, आज आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हार्वेस्टिंग चालू आहे आणि या हार्वेस्टिंग करत असताना असे भरपूर जीवजंतू आपल्या शेतामध्ये आढळून येतात। तर कृपया अशांना मारू नका आणि आम्हाला सहकार्य करा आणि निसर्गाला सुद्धा सहकार्य करा। तर चला बघूया आपण कोणतं साप आहे। तर बघू शकता मित्रांनो, हा अजगर जातीय साप आहे आणि जवळजवळ हा 6 फुटापर्यंत अजगर जातीय साप आहे। खूप सुंदर असा साप आहे, बघू शकता। आणि हा आपल्या शेतामध्ये येऊन आपल्या शेतातील जे धान्याची नासाडी करीत असतात उंदीर आणि घूस, त्यांना खाऊन गुजार नका। तर बघू शकता इथं तुम्हाला मुरडीडगर घूस दिसत असेल, ज्याला यांनी खाल्लेला होता। तर मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे की कुणाच्याही घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करा। सर्पमित्र परिवार अड्याळ 24 तास सेवा उपलब्ध आहे, कारण सापाला मारण्यापेक्षा वाचवण्यामध्ये आनंद जास्त आहे। तरी सर्वांना विनंती करतो आणि ज्या कुणी माझ्या व्हिडिओला लाईक नसतील केलं त्यांनी कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण याला एका थैलीत घालून याला आता आपण जंगलामध्ये निसर्गमुक्त करायला जाऊया। धन्यवाद। माझ्यासोबत माझे सहकारी मित्र संदीप भाऊ शेंडे, बालू धाबेकर, शुभम भोयर आणि आमचे कॅमेरामॅन विक्की शेंडे, या सर्वांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो, जे मला दरवेळेस मला साप पकडण्याकरता, प्राणी पकडण्याकरता सहकार्य करीत असतात। आणि खूप मोठं धन्यवाद म्हणजे आमचे ढवळे भाऊ की ज्यांनी ह्या सापाला न मारता इथं बोलवलं आहे। तरी मित्रांनो, सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद। जय लंकेश।